गुड इव्हनिंग. आर यू फ्रेश? मी डॉक्टर नितीन साठे पूर्व घेऊन आलेले जबरदस्त आर्टिकल डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. पहा पूर्व, आजचा आर्टिकल एकदम मस्त आहे. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. बघ रे बाबा, डाय पूर्ण नावातच सगळे. डाय म्हणजे किती बाबा? 2. इट कंटेन 2 हॅलोजन. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिल्यात महत्त्वाचं काय? इट कंटेन 2 हॅलोजन. पुन्हा आता 2 हॅलोजन आहेत म्हणजे आपल्याला किती हायड्रोजन काढावे लागतील? 2. दे आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग 2 हायड्रोजन फ्रॉम अल्केन बाय 2 हॅलोजन. बघ बाबा, नावातच आहे डायहॅलोअल्केन. बरोबर, किती हॅलोजन असले पाहिजे त्यामध्ये? 2. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह किती हॅलोजन दिसले पाहिजे? 2. पहा, इकडे 2 हॅलोजन. पहा बरोबर. आता नेमक्या क्लासिफाय कसं करतो आपण ते पाहिजे. क्लासिफिकेशन मेनली आपण 2 याच्यामध्ये क्लासिफाय करतोय. पहिलं जे टाइप असतं ते जिमिनल डायहॅलाइड. पहिला टाइप कोणता? जिमिनल डायहॅलाइड. आणि दुसरा जे टाइप असतो ना पूर्व यातला तो विसिनल डायहॅलाइड. विसिनल डायहॅलाइड. पहिला जिमिनल डायहॅलाइड आणि दुसरा जो टाइप राहणार आहे तो कोणता? विसिनल डायहॅलाइड. पहा आता हे जिमिनलला इट इज ऑल्सो कॉल्ड द अल्किलिडी. काय म्हटलं जातं? इट इज ऑल्सो कॉल्ड द अल्किलिडी डायहॅलाइड. जिमिनल डायहॅलाइड इट इज ऑल्सो कॉल्ड द अल्किलिडी डायहॅलाइड. तर विसिनल डायहॅलाइड इट इज ऑल्सो कॉल्ड द अल्किलिन डायहॅलाइड. अल्किलिन डायहॅलाइड. पहा, हे मेन 2 ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता जिमिनल म्हणजे नेमकं कसं काय असणार आहे? पूर्व इकडे बघा, हा डायहॅलोअल्केन बघा, हा क्लोरीन, हा क्लोरीन. 2 हॅलोजन आहेत डायहॅलोअल्केन. पूर्व दोन्ही हॅलोजन कुठे? दे आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन. पहा, एकाच घरी दोन्ही बनलेले असतात. पहा, बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन, देन इट इज कॉल्ड द जिमिनल डायहॅलाइड. पहा पूर्व, तर आता इकडे विसिनल कसं असणार आहे? विसिनल एक इकडे एक इकडे म्हणजे ऍडजस्टंट कार्बन. पहा, बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन ऍडजस्टंट कार्बन. शेजारच्या कार्बनवर जर का 2 हॅलोजन असले तर पूर्व त्याला तुम्हाला काय म्हणायचे? विसिनल डायहॅलाइड. आणि सेम कार्बनवर जर का 2 हॅलोजन असले तर ते तुम्हाला काय म्हणायचे? जिमिनल डायहॅलाइड. म्हणजे जिमिनल डायहॅलाइड बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन, एकाच कार्बनवर दोन्ही. In vicinal dihalide, both halogen they are present on adjacent carbon. पहा, तर आता पहा हे इथिलीन डायक्लोराइड, तर ते काय असणार आहे? इथिलीन डायक्लोराइड. जिमिनल डायहॅलाइड इज ऑल्सो कॉल्ड द अल्किलिडीन डायहॅलाइड. तो विसिनल डायहॅलाइड इज ऑल्सो कॉल्ड अल्किलीन डायहॅलाइड. अल्किलीन डायहॅलाइड. पहा या ठिकाणी हे महत्त्वाचं. आता याला सिंपल असं पण तुम्ही म्हणू शकता, जेम जेम. जिमिनलचं कसं? जेम जेम. कसं बेटा? जेम डायहॅलाइड, जिमिनल डायहॅलाइड. शॉर्ट फॉर्म मध्ये याला कसं? जेम जेम, जेम डायहॅलाइड. तो पूर्व याचा विसिनलचं बोला कसं? विस डायहॅलाइड. पहा 2 ह्याच्यात क्लासिफाय करतो. एक जिमिनल, दुसरं काय? विसिनल. जिमिनल म्हटलं काय? बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन. तर विसिनलला काय? बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन ऍडजस्टंट कार्बन. पडोस मॅच एक करीब में ऍडजस्टंट म्हणजे हा कार्बन लगेच दुसरा. पहा, शेजारी विसिनल. पूर्ण एकाच कार्बनवर जर काय राहिले तर त्याला तुम्हाला काय म्हणायचं बेटा? जिमिनल डायहॅलाइड. ओके. पहा, ही क्लासिफिकेशन आहे. आता कधी कधी असं पण असतं इकडे एक क्लोरीन आहे, इकडे एक क्लोरीन. मग हे कोणतं झालं बाबा?
जिमिनल असतो तर एकाच कार्बनवर दोन, विसिनल असतं तर शेजारी शेजारी. इथे एकाच कार्बनवर पण दिसणार आणि शेजारी पण दिसणार, म्हणजे जिमिनल पण नाही बरोबर आणि विसिनल पण नाही बरोबर. मग आता अशा वेळेस त्याला काय म्हणायचं बरोबर, तुम्हाला माहिती आहे त्याला अल्फा ओमेगा डायहॅलाइड म्हणतो. अशाला काय म्हणतो आपण, अल्फा ओमेगा डायहॅलाइड. त्याचं कारण का बरोबर, आपल्याला एबीसीडी मध्ये कसं एक झेड असतं, पहिले एक शेवटचं झेड, तसं ग्रीक लेटर मध्ये पहिल्याला अल्फा आणि शेवटचं ओमेगा. मग पहा बरोबर हे असं जे डायहॅलाइड असतं बाबा तो त्याला अल्फा ओमेगा डायहॅलाइड. पहा बरोबर मेन तुम्हाला लक्षात ठेवायचे ते दोनच, जिमिनल डायहॅलाइड, विसिनल डायहॅलाइड. जिमिनल म्हटल्यावर बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन. विसिनल साठी काय, बोथ हॅलोजन दे आर प्रेझेंट ऑन ऍडजसंट कार्बन. आता जिमिनल पुन्हा कोणत्या कोणत्या टाइपचं असते इकडे लक्ष द्या. पहा प्रोपेन होता, इकडचे दोन काढले, दोन्ही क्लोरीन इथं लावले, एकाच कार्बनवर दोन्ही हॅलोजन दिसायले, जिमिनल डायहॅलाइड. आपण प्रोपेन इथले दोन हायड्रोजन काढले, एकाच कार्बनवर दोन हॅलोजन दिसायले, आपण जिमिनल डायहॅलाइड. बरोबर टर्मिनल कार्बनवर इथे दोन हॅलोजन दिसते, पहा म्हणजे टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. कसं झाले, टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. आणि जर का कोणत्या मिडल कार्बनवर जर का दिसले आपल्याला टर्मिनल सोडून, तर ह्याला काय म्हणावं लागेल, टर्मिनलवर नाही म्हणून नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. म्हणजे जिमिनल डायहॅलाइड पुन्हा दोन याच्यामध्ये टीजीडी. टीजीडी म्हणजे टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आणि दुसरं काय एनटीजीडी म्हणजे नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ डायहॅलोअल्केन. पहा बरोबर जबरदस्त लेक्चर चालू आहे ना लॉकडाऊन मध्ये, पुरेपूर फायदा घ्यायचा. सांगितलेली गोष्ट मात्र विसरायची नाही. बरोबर चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. त्यासोबतच पहा बरोबर पाटील सरचा पण जबरदस्त मेहनत चालू आहे बेटा ऍडसॉप शेड्यूलची. पहा बरोबर सगळे पॉइंट्स कव्हर करून घ्या, सगळं सिलेबस तुम्हाला सुटसुटीत आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. पहा मस्तपैकी एक लेक्चर एन्जॉय करत राहायचं, घेत राहायचं. ओके तेवढं. आणि काळजी घ्या पूर्ण स्वतःची, गर्दीमध्ये जायचं नाही, बाहेर फिरायचं नाही. आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण वेळ कशात द्यायचा आहे, अभ्यासात द्यायचा आहे. पुन्हा अशी वेळ येणार आहे बेटा नाही. पहा बरोबर त्याच्यासाठी भरपूर पहा, हे वर्ष खूप महत्वाचं आहे. हे लॉकडाऊन या गोष्टी द्या पूर्ण सोडून तुम्ही सगळ्या मनातल्या काढून टाका. काय वाटवे द्या, काही घेऊन देत नाही आपल्याला. आपल्याला आपल्या परिवाराची काळजी घ्यायची, आपल्या अभ्यासावर फोकस करायचंय, ही गोष्ट मात्र विसरायची नाही तुम्ही. ओके तेवढं ऐकायचं, अभ्यासच फक्त काय अभ्यासच. पहा बरोबर पण पूर्ण इन्व्हॉल्वमेंट कशात असले पाहिजे, अभ्यासात असले पाहिजे. पहा बेटा बा हे झालं आपलं पहिलं बीट क्लासिफिकेशन. चलो अभी क्लासिफिकेशन होने के बाद हमें क्या देखना है, मेथड्स ऑफ प्रिपरेशन. या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. नेक्स्ट पार्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आपण दोन्ही पण तयार करणार आहेत, टीजीडी पण तयार करणार आहेत, एनटीजीडी पण तयार करणार आहेत, ओबीडी पण तयार करणार आहेत. म्हणजे जिमिनल डायहॅलाइड पण तयार करणार आहेत, विसिनल डायहॅलाइड पण तयार करणार आहेत. कशापासून काय भेटते ते बघायचं. पहा पहिल्यांदा आपण फ्रॉम इथिलीन ग्लायकॉल, फ्रॉम इथिलीन ग्लायकॉल पहिली मेथड कोणती आपण बघायलो, फ्रॉम इथिलीन ग्लायकॉल. तो इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर इकडे पहा, हे CH2OH, CH2OH. ऍडजसंट कार्बनवर दोन OH आहेत, ग्लायकॉल पूर्वक कोणतं इथिलीन ग्लायकॉल. हे काय झालं आपलं इथिलीन ग्लायकॉल. आता सिंपली पहा याला PCl5 सोबत ट्रीट करायचं.
कोणासोबत ट्रीट केलंय आपण त्याला PCl5 सोबत ट्रीट केलेलं आहे. बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे OH आणि PCl5 मध्ये रिएक्शन झाली रे झाली की OH च्या जागेवर काय येत असते Cl. पहा इथे एक OH इथे एक OH दोन OH एक PCl5 बरोबर इकडे नाही ह्याला एक लागणार आणि ह्याच्यासाठी एक लागणार. मग PCl5 पण किती घ्यावे लागणार आहे तुला दोन एक ह्या OH साठी दुसरं ह्या OH साठी. पहा आपण याच्या अगोदर बघितले OH आणि PCl5 मध्ये रिएक्शन झाली कधी पण लक्षात ठेवायचं त्या OH च्या जागेवर काय येणार आहे Cl येत असते. होय बेटा OH च्या जागेवर Cl आला OH च्या जागेवर Cl आला बरोबर. पहा आता पहा दुसरे प्रॉडक्ट कोणते की POCl3 एक वास्तव हे ऑक्सिजन POCl3 आणि दुसरं काय असते बेटा अजून एक HCl. दोन PCl5 घेतले होते दोन POCl3 दोन क्लोरीन निघले सॉरी दोन OH निघले आणि या ठिकाणी 2 HCl इथला एक H निघला घेतलाय दोन H दोन Cl याच्यापासून काय 2 HCl. आपली सगळी रिएक्शन कशी आहे बरोबर बॅलन्स आहे. सगळी रिएक्शन कशी आहे बॅलन्स आहे. आता मला एक सांग इथिलीन ग्लायकॉल घेतले ओके हे इथिलीन ग्लायकॉल एका वेळेसाठी एक PCl5 लागत होतं दोन OH असल्यामुळे आपण PCl5 किती घेतले त्या ठिकाणी दोन. OH च्या जागेवर काय आलेलं आहे Cl. दुसरे प्रॉडक्ट कोणते आपले POCl3 अजून काय आहे HCl. तर ही झाली आपली रिएक्शन. मला एक सांग बरोबर हे जिमिनल दिसायले का विसिनल दिसायले बाबा बघ एक OH एक Cl कुठे आहे का कार्बन दुसरं कोणतं आहे ऍडजसंट. मग ऍडजसंट कार्बनवर जर का दोन हॅलोजन दिसायला लागले तर नक्की हे काय असणार आहे विसिनल डायहालाइड बरोबर. ह्याचं नाव काय इथिलीन डायक्लोराइड. इथिलीन डायक्लोराइड म्हणजे बघ बेटा कसलं भेटले हे आपल्याला विसिनल डायहालाइड. म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं इथिलीन ग्लायकॉल when react with PCl5 it gives इथिलीन डायक्लोराइड. बरोबर ही जी मेथड आहे ही मेथड आपण कशासाठी यूज करणार आहे बेटा टू प्रोड्यूस विसिनल डायहालाइड. ही कशासाठी टू प्रोड्यूस विसिनल डायहालाइड. कोणतं विसिनल डायहालाइड भेटले आपल्याला इथिलीन डायक्लोराइड. पहा ही पहिली मेथड करू ओके समज में आया बहुत आसान. OH च्या जागेवर Cl घेतले पुढे दुसरे प्रॉडक्ट कोणते POCl3 आणि काय HCl. ओके एका OH साठी एक PCl5 दोन दोन OH होते दोन PCl5 मग दोन POCl3 2 HCl एकदम सोपे. आता बघा हे झाली पहिली मेथड लिहून घ्यायचं प्रॅक्टिस करायचं परफेक्शन घ्यायचं. इथिलीन ग्लायकॉल PCl5 इथिलीन डायक्लोराइड विसिनल डायहालाइड. दुसरे प्रॉडक्ट कोणते POCl3 आणि HCl. बघले बाबा ही पहिली मेथड. आता दुसरी मेथड फ्रॉम aldehyde and ketone from aldehyde and ketone. आता बघा हे कसं कोणता अल्डेहाइड आहे ऍसिटाल्डेहाइड. बरोबर हे काय कीटोन आहे रे बाबा. कोणतं कीटोन आहे ऍसिटो. बरोबर मग इथिलीन ग्लायकॉल होतो PCl5 सोबत रिएक्ट करत. आता अल्डेहाइड आणि कीटोन घेतले दोघांना पण कोणासोबत रिएक्ट करायला PCl5. किसके साथ रिएक्ट कर रहे हैं हम PCl5 और रिएक्शन को क्या करना पड़ रहा है हीट देना पड़ रहा है. चलो पाहू हीट द्यायचं तो बेटा ते काम करायचं OH च्या जागेवर काय करायचं बेटा सॉरी O च्या जागेवर काय करायचं दोन Cl घ्यायचे. बघ नेमकं कसं CH3 ला CH3 CH ला CH तो O होता C डबल बॉन्ड O होता बरोबर त्याच्या जागेवर काय घेतले दोन Cl घेतले. दूसरा प्रोडक्ट पहा दोन Cl ते गेले आता राहिले तीन क्लोरीन एक फॉस्फरस एक ऑक्सिजन. कोणता प्रोडक्ट भेटणार आहे रे बाबा POCl3. कोणता POCl3. आता इथं पण लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा मास्टर म्हणते कीटोन असेल अल्डेहाइड असेल
ओच्या जागेवर काय करायचे 2 क्लोरीन घ्यायचे इथं ऑक्सिजन दिसायला आहे बरोबर पहा CH3 ला CH3 C ला C तो 2 क्लोरीन एक ऊपर लिख दिया एक नीचे लिख दिया चलो हां दूसरा पहा PO 3 क्लोरीन राहिले दादा इकडं तर हे POCl3 बरोबर काय भेटले जिमिनल डायरेक्ट दिसलं एकाच घरी दोन्ही नक्कीच जिमिनल एकाच घरी दोन्ही नक्कीच काय असणार जिमिनल म्हणजे मोस्ट पैकी म्हणायचं जब अल्डेहाइड कीटोन को हम PCl5 के साथ ट्रीट करें सुनना हमारी बात जब अल्डेहाइड और कीटोन को हम PCl5 के साथ ट्रीट करें तो हमें क्या मिलता है GD जिमिनल डायरेक्ट और जब इथिलीन ग्लाइकॉल को हम PCl5 के साथ रिएक्ट करें तो क्या मिलता है VD म्हणजे विसिनल डायहाइडला इथिल ग्लायकॉल पुरो जिमिनल डायहाइडला अल्डेहाइड किंवा कीटोन अल्डेहाइड घेतलं तर नेहमी कसं टर्मिनल वाला GD टर्मिनल जिमिनल डायहाइड आणि कीटोन जर का घेतलं तर कसलं भेटायले नॉन टर्मिनल जिमिनल डायहाइड बघी टर्मिनल जिमिनल डायहाइड हे मिडल कार्बन आहे म्हणजे कसं नॉन टर्मिनल जिमिनल डायहाइड नॉन टर्मिनल जिमिनल डायहाइड बघ ही दुसरी मेथड म्हणजे पहा मेथड मोस्ट ऑफ रिवाइज करा बरोबर इथिलीन ग्लायकॉल PCl5 विसिनल डायहाइड भेटलं ओके हा बरोबर अल्डेहाइड किंवा कीटोन घेतलं PCl5 सोबत हिट केलं आपण तर पुन्हा आपल्याला काय भेटायले जिमिनल डायहाइड बघ काय भेटले जिमिनल डायहाइड अल्डेहाइड असताना कोणतं टर्मिनल जिमिनल डायहाइड आणि कीटोन असताना कोणतं नॉन टर्मिनल जिमिनल डायहाइड तर पहा बेटा ही आपली दुसरी मेथड आहे कशासाठी डायहाइड प्रोड्यूस करायला आता त्यानंतर थर्ड मेथड व्हेरी सिंपल एडिशन थर्ड मेथड चलो फ्रॉम अल्केन हाँ इथिलीन ग्लाइकॉल से हमने देखा अल्डेहाइड कीटोन से हमने देखा अभी जो थर्ड मेथड है ना अपनी यहाँ पे तो फ्रॉम अल्कीन कोणता अल्केन आहे इथीन कोणते इथिलीन पहा बेटा आता आपल्याला काय याच्यावर सिंपली मी क्लोरीन घेतल्याबरोबर ऍड करायला लागलोय क्लोरीन घेऊन काय करायला लागलोय ऍड करायला लागलोय बरोबर कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आपले असेल किसो बॉन्ड डबल बॉन्ड टाइप ऑफ रिएक्शन एडिशन ऑलवेज ऑकर्स अक्रॉस डबल बॉन्ड ड्यूरिंग एडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड एक हायड्रोजन इथे ऍड होणार आहे एक इथे ऍड होणार आहे सिंगल बॉन्ड डबल कन्वर्ट झाला सिंगल मध्ये बरोबर एक इथे ऍड झाला मला एक सांग की जिमिनल आहे का विसिनल आहे ऍडजस्टंट वर दिसायले म्हणजे नक्की कसले विसिनल आहे पहा बरोबर हां इथिलीन डायक्लोराइड सिंपल रिएक्शन आहे आपण पाहिलेली पण असते पहा 1,2 डायक्लोरो इथेन 1,2 डायक्लोरो इथेन पहा थर्ड फ्रॉम अल्केन म्हणजे हॅलोजनचे ऍडिशन करायचे पहिले इथिलीन ग्लायकॉल PCl5 विसिनल डायहाइड अल्डेहाइड कीटोन PCl5 जिमिनल डायहाइड दुसरी मेथड पाहिली आणि तिसरी एकदम सोपी पहा अल्केन घ्यायचं हॅलोजन ऍड करायचं काय भेटणार आहे आपल्याला विसिनल डायहाइड पहा एक हॅलोजन इथे ऍड झाला एक हॅलोजन इथे ऍड झाला आता पहा चौथी इथिलीन ग्लायकॉल पासून पाहिलं अल्डेहाइड कीटोन पासून पाहिलं ओके आता अल्केन पासून पाहिलं आता परत वाटतं काय अल्काइन पासून पाहायचं चौथी मेथड घ्या फ्रॉम अल्का हा बरोबर सिंपल रिएक्शन आहे पण माहिती पाहिजे आपल्याला सगळं पार्ट कव्हर करायला पाहिजे या फोर्थ फ्रॉम अल्का कोणता अल्केन आहे बाबा हे इथान कोणता आहे इथान किंवा ह्याला ऍसिटाईन बरोबर याच्यावर HCl ऍड कर प्लस मायनस कोणता बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड किसो बॉन्ड
ट्रिपल बॉन्ड. टाइप ऑफ रिएक्शन काय असणार आहे? डबल किंवा ट्रिपल? ऍडिशन. कोणती? ऍडिशन. Addition always occurs across the triple bond. During addition, triple bond is converted into double bond. और एक पार्ट हायड्रोजन इथं जाणार आहे, क्लोरीन इथं जाणार आहे. मग काय होणार आहे? इकडे पहा CH2 डबल बॉन्ड CH. क्लोरीन इथं आलाय, हा क्लोरीन. हे काय झालं? फिनिल क्लोराइड. काय झालं बाबा? हे फिनिल क्लोराइड. और रिएक्शन परत एक HCl ऍड करायचं. परत एक काय करायचं? HCl ऍड करायचं. बघ रे बाबा, किती बॉन्ड? double bond. Type of reaction? Addition. Always occurs across double bond. During addition, this double bond is converted into single bond. हे तो सगळ्याला माहिती आहे. आता मला एक सांग, सिमेट्रिकल दिसायले का अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल दिसायले. जब जब भी अनसिमेट्रिकल अल्केन आए, सुन. जब जब भी अनसिमेट्रिकल अल्केन आए, सुन. जब जब भी अनसिमेट्रिकल अल्केन आए, जब जब भी अनसिमेट्रिकल रिएजेंट हो, तब तब क्या कौन सा रूल फॉलो होता है एडिशन में? फेमस वाला रूल. बोले नाम क्या है उसका? मार्कोनिकॉफ रूल. कौन सा रूल असर होणार आहे? मार्कोनिकॉफ रूल. मग मार्कोनिकॉफ रूल मध्ये माहिती आहे तुम्हाला निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन. कसं बेटा? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन. कसं? हा, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन goes to such carbon having less number of hydrogen. Positive part will goes to such carbon having more number of hydrogen. मग पहा CH2 कडे गेला, काय झालं? CH3. हा, सिंगल. इकडे एक Cl बेटा आणि इकडे एक Cl. बरोबर. हे काय भेटलं? जिमिनल डायलाइट, एक्सटर्नल डायलाइट. बोथ हॅलोजन आर ऑन सेम कार्बन. जिमिनल डायलाइट. म्हणजे अल्काइल पासून तुम्ही काय भेटवले बेटा? जिमिनल डायलाइट. पहा बेटा, हा, इथिलीन ग्लायकॉल PCl5 जिमिनल डायलाइट. अल्डेहाइड PCl5 जिमिनल डायलाइट. कीटोन PCl5 जिमिनल डायलाइट. बरोबर. अल्किन क्लोरीन जिमिनल डायलाइट. alkyl HCl जिमिनल डायहालाइड. So these are the methods of preparation, okay, for the dihaloalkane. या रिएक्शन बार बघितलं. झालं बरोबर. एकदम सोप्या पण महत्वाचं. आता त्यानंतर या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहालोअल्केन. फिजिकल प्रॉपर्टीज. इसको कलर नहीं होता. डायहालोअल्केन को भी कलर नहीं होता. बोले तो कैसे होते हैं? कलरलेस. ओके. पापा याचा ऑर्डर जर का घेतला ना तर स्वीट स्मेल आहे पुरो. स्वीट स्मेलिंग आहे. पा स्मेल कसा आहे? स्वीट आहे. कलर असतो का? ना बाबा. पण स्मेल कसा आहे? स्वीट स्मेल आहे. पुरो जे लोअर मेंबर्स असतात ना, लोअर मेंबर्स पापरो दे आर लिक्विड. लोअर मेंबर्स कशा राहणार आहेत बाबा? लिक्विड. तो जे काय हायर मेंबर्स असतात ना, हायर, बरोबर, ते कशा असणार आहेत? सॉलिड. लोअर मेंबर्स आर लिक्विड, हायर मेंबर्स आर सॉलिड. बरोबर. दे आर हेवियर देन वॉटर. हेवियर देन वॉटर. कलर होता है ना, स्मेल होता है वो अच्छा होता है, स्वीट स्मेल. लोअर मेंबर्स कैसे होते हैं? हाँ, लिक्विड. तर हायर मेंबर्स कशा असणार आहे? सॉलिड. पुरो वॉटर पेक्षा कशी येते? हेवियर. आणि पुरो यांचा बॉइलिंग पॉइंट कसा असते? मोर. ओके, दॅट मोर बॉइलिंग पॉइंट. मोर बॉइलिंग पॉइंट. ओके. सो these are the physical properties of dihaloalkane. ओके. होय. कलर होता है ना. स्मेल मध्ये कसं? स्वीट स्मेल. पर लोअर मेंबर लिक्विड, हायर मेंबर सॉलिड, हेवियर दॅन वॉटर, बॉइलिंग पॉइंट मोर. पाहतो ह्या फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे.
आता त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं करू केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहॅलोजन. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहॅलोजन. बरं त्यामध्ये वन बाय वन आपल्याला पाहिजे पूर्व आता खूप मस्त आहे आणि एकदम मस्त पैकी याच्याकडे लक्ष द्यायचं. पहिल्यांदा घेऊ आपण नंबर 1 रिएक्शन विथ aqueous KOH. सगळ्यांना माहिती aqueous KOH असल्यानंतर काय करत असते सबस्टिट्यूट करत पहा. जिमिनल डायहाइड आहे का विसिनल डायहाइड आहे? जिमिनल डायहाइड आहे. तो हे कोणतं राहणार आहे? सा विसिनल डायहाइड. इथिलीन डायक्लोराइड, इथिलीन डायक्लोराइड. जिमिनल डायहाइड हे कसलं आहे? विसिनल डायहाइड. कुणासोबत रिएक्ट करायला मी aqueous KOH. JD ला पण त्याच्यासोबत आणि BD ला पण त्याच्यासोबत. दोघांना aqueous KOH सोबत रिएक्ट करायचं. सोबत सोबत बघायचं आपल्याला. पहा म्हणजे लक्षात ठेवायचं नेमकं काय होईल. आता सगळ्यांना माहिती आहे पुरो aqueous KOH असलो की काय होणार आहे? सबस्टिट्यूशन. आणि अल्कोहोलिक असलो की काय होत असते? एलिमिनेशन. पहा आता इथं सबस्टिट्यूशन कसं करायचं आपल्याला? Cl च्या जागेवर काय येणार आहे? 2 OH. पहा Cl च्या जागेवर काय येणार आहे? OH. याच्या जागेवर एक OH, याच्या जागेवर. इथं पण Cl च्या जागेवर काय येणार आहे? OH. बघ CH3 ला CH3, CH ला Cl च्या जागेवर काय आला? OH. Cl च्या जागेवर काय आला? OH. बघ रे बाबा इथं काय होणार आहे? CH2 ला CH2, CH2 ला CH2, Cl च्या जागेवर काय आला? OH. Cl च्या जागेवर काय आला? OH. हे काय भेटलं? इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. Cl च्या जागेवर OH, Cl च्या जागेवर OH. टेन्शन नाही. हे खालचं काही नाही करू. इथिलीन ग्लायकॉल भेटलं ओके. क्या पर इकडे बघा यहाँ पे देखो बच्चों अपनी केमिस्ट्री में कुछ भी होता है पता है. अपनी केमिस्ट्री में कुछ भी होता है पर एक कार्बन पे एक साथ 2 H नहीं आते. जब भी भाई ऐसा होता है ना तो यहाँ पे कैसा बन गया? अनस्टेबल. तो चलो इसको हमें स्टेबल बनाना है तो क्या निकालेंगे यहाँ से? वाटर. आप काय काढलो? वाटर काढलो. बघा आता नेमकं पुढचा प्रॉडक्ट काय? CH3 CHO और हे काय? ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड. ओके काय भेटलं? ऍसिटाल्डिहाइड. पहा हुशार विद्यार्थी मित्रो हे वाक्य कधीच विसरायचं नाही. की जिमिनल डायहाइड चा प्रॉडक्ट काय भेटलाय? अल्डिहाइड. हे जर का पहा किंवा कीटोन भेटेल. आता हे इकडे पण पहा इकडे एक Cl आहे, इकडे एक Cl आहे, इकडे CH. आपल्याला माहिती आहे हे 2 aqueous KOH. सगळे रिएक्शन CH3 ला CH3, Cl च्या जागेवर काय येणार आहे? OH. Cl च्या जागेवर काय येणार आहे? OH. CH3 ला CH3. बरोबर अनस्टेबल राहणार आहे कारण एका कार्बनवर 2 OH. बरोबर काय निघालं याच्यातून? वॉटर. काय भेटलं? CH3 C डबल बॉन्ड CH3 कीटोन. ओके हा कीटोन कोणता आहे? ऍसिड. आता पहा जर का आपण इथे अशी लाईन मारली आणि या दोघांना वेगवेगळं केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आता खरी चालू काय. ए जिमिनल डायहाइड होते. हे काय होते? जिमिनल डायहाइड. ओके आणि खालचं जे होतं ते काय होतं? विसिनल डायहाइड. aqueous KOH सोबत ट्रीट केलं जिमिनलचे प्रॉडक्ट वेगळे विसिनलचा प्रॉडक्ट वेगळा. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची जिमिनल डायहाइड और विसिनल डायहाइड. सुनो जिमिनल डायहाइड और विसिनल डायहाइड जब हम aqueous KOH के साथ रिएक्ट करें ना तो प्रोडक्ट कैसे मिलते हैं? अलग अलग. प्रोडक्ट कैसे मिलते हैं? अलग अलग. विसिनलचा ग्लायकॉल मध्ये जाईल तो पहा करू जिमिनलचे प्रॉडक्ट काय? एकतर अल्डिहाइड किंवा कीटोन असते. म्हणजे माझा सांगण्याचा पहिला जिमिनल डायहाइड आणि विसिनल डायहाइड.
on reacting with aqueous KOH gives different product. मला काय बोलायचंय, geminal dihalide, vicinal dihalide, geminal dihalide, vicinal dihalide on reacting with aqueous KOH gives different product. ओके, त्यानंतर मला दुसरं म्हणायचं इकडं टर्मिनल जेमिनल डायहाइड आणि aqueous KOH असेल प्रॉडक्ट नेहमी काय राहणार आहे, अल्डिहाइड. ओके, टर्मिनल जेमिनल डायहाइड आणि aqueous KOH प्रॉडक्ट काय भेटणार आहे, अल्डिहाइड. आणि ते जर का नॉन टर्मिनल असेल म्हणजे टर्मिनल वर नसेल, ओके, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड आणि aqueous KOH यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे, कीटोन. मग त्यामुळे पहा स्ट्रिक्टली हे पॉइंट नोट करायचे, टर्मिनल जेमिनल डायहाइड aqueous KOH प्रॉडक्ट अल्डिहाइड, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड aqueous KOH प्रॉडक्ट कीटोन आणि विसिनल डायहाइड विसिनल डायॉल भेटले. विसिनल डायहाइड घेतलं तर काय भेटते, विसिनल डायॉल. ओके, तर हे 3 पॉइंट्स खूप महत्त्वाचे म्हणून मी सांगतोय केमिकल प्रॉपर्टी खूप महत्त्वाचे आहेत. हा, टर्मिनल जेमिनल डायहाइड aqueous KOH प्रॉडक्ट अल्डिहाइड, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड aqueous KOH प्रॉडक्ट कीटोन, विसिनल डायहाइड aqueous KOH प्रॉडक्ट विसिनल डायॉल. प्रॉडक्ट कसे हैं, अलग अलग सा है. ओके, जेमिनल और विसिनल को जब हम ट्रीट करें aqueous KOH के साथ तो ही झाली पहिली प्रॉपर्टी. प्रत्येक पॉइंटला फोकस. ओके, आता बघा सेकंड. सर aqueous KOH सोबत तर झाले, मग आता अल्कोहोलिक KOH सोबत करा. ओके, आप बोले और हम ना माने, ऐसा कभी हुआ है नहीं. सगळ्या डेट बरोबर पाहिजे, मार्क्स घ्यायचे. स्वप्न मोठे आहेत ना, शिकावं की चांगलंच लागणार आहे. बरं, अल्कोहोलिक KOH कोणासोबत, अल्कोहोलिक KOH. आता मस्त पैकी सुरुवातीला जेमिनल डायहाइड येतो, जेमिनल डायहाइड. और जेमिनल होने के बाद फिर हम लेंगे यहाँ पे विसिनल डायहाइड. सोबत सोबत याच्यासाठी बरोबर रिएक्शन घ्यायच्यात लक्षात येऊन जातं की बाबा जेमिनलच्या बाबतीत काय होतंय आणि विसिनलच्या बाबतीत काय होतंय. चल बोल, कसले जेमिनल काय विसिनल, जेमिनल डायहाइड. शेजारी शेजारी दिसायले कसलो बरो हे, विसिनल डायहाइड. पाहता हा कसलं KOH, अल्कोहोलिक KOH. कसले KOH, अल्कोहोलिक. एलिमिनेशन होणार आहे. बरोबर तुम्हाला माहिती आहे एलिमिनेशन साठी आपण पाहिले काय, हा अल्फाचा हॅलोजन आणि बीटाचा हायड्रोजन. काय, अल्फाचा हॅलोजन बीटाचा हायड्रोजन. बरोबर, चला इथला हायड्रोजन काढला. ओके, काढल्यानंतर काय राहणार आहे, CH2. इथला हॅलोजन काढला. ओके, अल्फा बीटा मध्ये काय डबल, पण पुढे इथे एक हॅलोजन राहिला होता का नाही, त्याला तसंच केलं. बघ, एक काढला अल्फाचा हॅलोजन बीटाचा हायड्रोजन, इथला हायड्रोजन काढला CH2, इथला हॅलोजन काढला CH2 राईट. ती घेतला अल्फा बीटा मध्ये कोणता, डबल बॉन्ड. निघालेला हायड्रोजन आणि OH याच्यापासून काय, वाट. निघालेला हॅलोजन आणि पोटॅशियम याच्यापासून काय, KC. हे पाहिलं. ओके, चलो चलो बच्चों, फिर अल्कोहोलिक KOH. पुनः क्या है, अल्कोहोलिक KOH. रुकेंगे नहीं, क्या करोगे, एलिमिनेशन. कैसा, हाँ बोलो, अल्फा वाला हॅलोजन तो बीटा का हाइड्रोजन. चल इधर से हाइड्रोजन निकालने के बाद क्या मिलेगा, CH. इधर से हाइड्रोजन निकालने के बाद क्या मिलेगा, CH. अरे भाई पहले से ही डबल बॉन्ड है, जब एलिमिनेशन होता है तो एक बॉन्ड बनता है. चलो बोलो, पहले देखो, पहले सिंगल था, डबल हो गया एलिमिनेशन होने के बाद. अभी डबल होने के बाद एलिमिनेशन हो गया तो डबल का क्या बनेगा, ट्रिपल. हाँ, तो चलो निकला हुआ हाइड्रोजन और पोटेशियम ये दोनों मिलकर क्या बनेंगे, KCl. हाइड्रोजन और OH दोनों मिलकर क्या बनेंगे, वाटर. क्या मिला है, एसिटाइल एसिडिक एसिड माहिती बाबू. इथान बघ, ते झालं अल्कोहोलिक KOH. एकदम सोपं. सेम करू, सेम. अल्कोहोलिक KOH
ऍक्वियस असतो तो सबस्टिट्यूशन करायचं. अल्कोहोलिक असलं की तुम्हाला माहिती आहे एलिमिनेशन काढून टाका. कसा हा अल्फाचा हॅलोजन बीटाचा हायड्रोजन. बरोबर इथला हायड्रोजन काढलाय तुम्ही फक्त इथला. मग काय राहील हायड्रोजन गेल्यावर CH राहील इकडे. CH इथला हॅलोजन काढलाय मग काय राहील तुमचं CH. अल्फा आणि बीटा मध्ये कोणता बॉन्ड येणार आहे? डबल बॉन्ड येणार. कोणता बॉन्ड येणार आहे? डबल बॉन्ड. चलो फिर से अल्कोहलिक KOH एलिमिनेशन. अल्फाचा हॅलोजन पुरव. तू बीटाचा काय काढायचा? हायड्रोजन काढायचा. पुरव हॅलोजन आणि पोटॅशियम याच्यापासून काय? KCl. हायड्रोजन आणि OH याच्यापासून काय? वॉटर. हा चल बाबा आता इथला हॅलोजन काढला काय राहिलं तुझं? Cl. हा इथला हायड्रोजन काढला राहिलं काय? Cl. पहिलाच डबल बॉन्ड होता एलिमिनेशन केलाय. बरोबर डबलचा काय होणार असतो मग? ट्रिपल बॉन्ड होणार. देख कसं वाटेल बरी खाली बघितल्यानंतर. बघ अपनी केमिस्ट्री में तो धमाल हो गया. समझो अपनी केमिस्ट्री में तो कमाल हो गया. क्या मैं बोल रहा अपनी केमिस्ट्री में तो कमाल हो गया. लेके आया JD यानी जिमिनल डायरेक्ट या PD यानी विसिनल डायरेक्ट और ट्रीट कर दिया अल्कोहलिक KOH के साथ. तो प्रोडक्ट तो सेम मिल गया. प्रोडक्ट तो सेम मिल गया. सच में यहाँ पे धमाल हो गया. सच्चे में अपनी केमिस्ट्री में कमाल हो गया. बाबा मला काय म्हणायचं बाबा जिमिनल डायलेक्ट विसिनल डायलेक्ट ऍक्वियस KOH सोबत तुम्ही ज्यावेळेस रिएक्ट करत होता प्रॉडक्ट वेगळे आले काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही जिमिनल डायलेक्टला किंवा विसिनल डायलेक्टला अल्कोहलिक KOH सोबत रिएक्ट करायला नको हो त्यावेळेस मिळणारा प्रॉडक्ट सेम. मिळणारा प्रॉडक्ट क्या रहना है? सेम. जब एक्वियस KOH के साथ रिएक्ट करोगे तो प्रोडक्ट अलग अलग. अल्कोहलिक KOH के साथ रिएक्ट करोगे तो प्रोडक्ट कैसा? सेम. ऊपर नीचे सेम सेम. बाबू हे पूर्वपहा रिएक्शन मध्ये अल्कोहलिक KOH चे फोकस करायचे पॉइंट्स बाबू बघून घ्या लिहून पण घ्या. खूप महत्त्वाचं आहे. ओके हो गया एनी प्रॉब्लम ना. चलो आगे देखो. पहले एक्वियस KOH के साथ रिएक्ट करके देखा प्रोडक्ट अलग अलग मिल गए. फिर अल्कोहलिक KOH के साथ दोनों को रिएक्ट करके देखा प्रोडक्ट सेम मिल गए. अभी चलो KCl के साथ रिएक्ट करके देखते हैं क्या क्या होता है. तीन को रिएक्शन करो खूप महत्त्वाचा एक्झाम पॉइंट ऑफ व्यू. गेट और अल्कोहलिक KCl. कसले KCl आहे बाबा आता? अल्कोहलिक KCl. बापू एकदम मस्त वेगळी. कसले जिमिनल आहे का विसिनल आहे? करून जिमिनल. बोथ हॅलोजन आर प्रेझेंट ऑफ सेम कार्बन. पहिल्यांदा जिमिनल आहे. जिमिनल डायहालाइड होय. आणि दुसऱ्यांदा आपण काय करू? विसिनल डायहालाइड. इकडे एक Cl इकडे एक Cl. सेकंडला काय? विसिनल डायहालाइड. त्याचं नाव सगळ्याला माहिती आहे 1,1 डायक्लोरोप्रोपेन. याचं काय? 1,2 डायक्लोरोप्रोपेन. ओके ठीक है. देखो बहुत अच्छा. लेके आया हम KCl. क्या लेके आया मैं? KCl. इधर भी लेके आए हैं KCl. चलो कोई बात. आपल्याला माहिती आहे हा आता काय होणार आहे बरोबर न्यूक्लियोफिलिक Cl च्या जागेवर काय येणार आहे? Cl. 2 Cl आहेत किती लागणार आहेत? KCl 2. खाली इथं पण 2 Cl आहेत किती लागणार आहेत? KCl 2.
ओके चला वरचे रिएक्शन बघितल्यानंतर कसं करा CS3 CS2 CL च्या जागेवर काय CL च्या जागेवर काय CL चल खाली कर बेटा हां CS3 CL च्या जागेवर काय येणार आहे CL च्या जागेवर काय येणार आहे CL एनी प्रॉब्लेम काय एकदम सोपं फक्त पहा Cl मायनस गेले Cl मायनस ला काढले Cl च्या जागेवर Cl आले ओके पहा आता मला काय आढळले इकडे बघा याचे मी ऍसिड हायड्रोलायसिस काय करायला मी ऍसिड हायड्रोलायसिस तर सायनाइडचं कंप्लीट हायड्रोलायसिस केलं बरोबर की काय होत असते Cl चं COOH काय होणार आहे Cl चं COOH CS3 CS2 Cl चं काय होणार आहे COOH काय होणार आहे COOH ओके एनी प्रॉब्लेम आता इथं पण याचं पण मी कंप्लीट हायड्रोलायसिस केलं CS3 Cl चं काय COH Cl चं काय होणार आहे COOH ओके एनी प्रॉब्लम देखो अभी क्या होगा है अगर मैं इसको हीट करता रहा ना हीटिंग इशू अगर मैं इसको हीट करता रहा ना तो हमें क्या मिलता है यहां से वाटर निकालता है क्या निकलता है वाटर देखो अभी CS3 CS2 इधर CH है और CO इधर भी क्या है CO और AO दोनों के बीच ओके हम ए रिएक्शन को अगर इधर भी प्रोडक्ट निकाले तो भी चलता है इसका देखो बच्चों CS3 को CS3 या फिर मैं इस ग्रुप को ऐसा लिख सकता हूँ C2H5 CS3 CS2 मध्ये पूरा आपण C2H5 लिहू शकतो CH ला CH आता तुम्हाला माहिती आहे OH आणि H पासून काय निघले वॉटर मग आपल्याला काय भेटलं CH हा इकडे काय C डबल बॉन्ड O इकडे पण C डबल बॉन्ड O आणि अजून एक O होता तो इथे दोघांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे COH जर का असेल आणि मध्ये एक हे असेल ओके तर हे मॅलोनिक ऍसिड होतं आता याला इथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून याला तुम्ही इथिल मॅलोनिक ऍसिड पण म्हणू शकताय ओके आता इथून वॉटर निघलेलं आहे म्हणजे काय झालं इथिल मॅलोनिक वॉटर काढल्यामुळे याला आपण अनहायड्रेट वॉटर काढल्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो अनहायड्रेट पण म्हणू शकतो म्हणजे पाप बेटा मला काय म्हणायचं बरोबर या ठिकाणी हा काय व्हायलंय ज्या वेळेस आपण जिमिनल डायहायड्रेटला KCl सोबत ट्रीट करायचो हा प्रॉडक्ट भेटला हायड्रोलायसिस केलं हा प्रॉडक्ट भेटला बरोबर ह्यातून वॉटर निघून आपल्याला शेवटी काय भेटलंय बेटा ह्या डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं अनहायड्रेट भेटलंय काय भेटले डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं अनहायड्रेट म्हणजे पहा वेन जिमिनल डायहाइड टेक विथ KCl Cl get replaced by Cl which this compound on hydrolysis produces dicarboxylic acid in which both COH are present or same carbon okay which on heating they get dehydrated and its anhydride is produced okay तर हे झालं KCl चे रिएक्शन कोणासोबत यासोबत आता इकडे बघा विसिनलच्या बाबतीत काय ते बघू Cl च्या जागेवर काय आहे Cl हायड्रोलायसिस केलं CO आपल्याला सगळ्याला आपण ह्याला पण हीट करा जसं त्याला हीट केलं तसं ह्याला पण हीट करा बरोबर ह्याला हीट केल्यानंतर हा CO2 बाहेर पडतो काय CO2 बाहेर पडतो मग प्रॉडक्ट काय भेटला बघा CH3 हा CH आणि H CS2 हे इकडचं COH काय झालं 1 2 3 4 ब्युटानोइक ऍसिड ब्युटानोइक ऍसिड म्हणजे बरोबर मला काय म्हणायचं इकडे बघा जब जिमिनल डायहाइड था हम क्या बात करें जब जिमिनल डायहाइड था अल्कोहलिक एसिड के साथ रिएक्ट किया ये प्रोडक्ट मिल गया सेम कार्बन पे 2 CN आ गए उसको हमने हाइड्रोलाइसिस कर डाला तो CN का COH बन गया जब हम उसको हीट देने लगे ना
जेव्हा पुरा आपण हीट दिली ना तर तेव्हा ह्या दोघांपासून काय निघले वॉटर निघले म्हणजे जिमिनलच्या बाबतीत पुढे जाऊन काय झाले डिहायड्रेशन झाले आणि फायनल प्रॉडक्ट काय भेटलाय बरोबर या मिळणाऱ्या डायकार्बोक्सिलिक ऍसिडचा अनहायड्रेट इथिल मॅलोनिक ऍसिड होतं त्याचा काय भेटला अनहायड्रेट भेटलाय मात्र मला यावेळेस सेम गोष्ट क्लिअर करायची जेव्हा व्हिसिनल डायलेट घेऊन तुम्ही आलेले असाल आणि केसीएन सोबत तुम्ही ट्रीट करायलेले असाल ठरलेलं आहे आपलं सीएल च्या जागेवर तुम्हाला सीएन घ्यायचा एक सीएन इथं आलाय ह्या सीएल च्या जागेवर एक सीएन इथं आलाय पूर्वपा आपलं ठरले शेवटपर्यंत रिएक्शन करायची याचं हायड्रोलायसिस करायचंय त्यावेळी सीएन चं काय होणार आहे सीओएल त्या सीएन चं पण सीओएल झालं त्या सीएन चं पण सीओएल झालं सीओएल झाल्यानंतर आपण हायड्रोलायसिस नंतर आपला रोल काय पुढचा हीटिंग बाबा जर जिमिनल डायलेट घेऊन तू इथपर्यंत आतास हीट केल्यानंतर तुझं वॉटर एलिमिनेट झाले काय एलिमिनेट झाले वॉटर एलिमिनेट झाले पण व्हिसिनल डायलेट घेऊन जेव्हा तुम्ही कराल ना तर जेव्हा तुम्ही हीटिंग कराल तर डीप कार्बोक्सिलेशन झाले काय झाले डीप कार्बोक्सिलेशन झाले आणि प्रॉडक्ट इथं मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड तो वरी प्रॉडक्ट काय भेटलाय ते मिळणाऱ्या डायकार्बोक्सिलिक ऍसिडचा अनहायड्राइड बरोबर व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे पहा अशा सगळ्या रिएक्शन पहा बेटा काय व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे पुढे अशा सगळ्या रिएक्शन पहा परफेक्ट असल्या पाहिजे ओके म्हणजे पहा दोघांचे पण प्रॉडक्ट कसे आले वेगळे कसे आले वेगळे पण जिमिनल डायलेट एक्वियस क्यूएच व्हिसिनल डायलेट एक्वियस क्यूएच प्रोडक्ट कैसे अलग अलग जिमिनल डायलेट व्हिसिनल डायलेट अल्कोहलिक क्यूएच प्रोडक्ट कैसे सेम ओके जिमिनल डायलेट व्हिसिनल डायलेट अल्कोहलिक केसीएल प्रोडक्ट कैसे अलग अलग पण पहा करू आपल्याला एक शेवट सुरुवातीला आपण सीएल ची रिप्लेसमेंट केली सीएन आणले नंतर हायड्रोलायसिस केलं सीएन चं सीओएच मध्ये कन्वर्शन केलं नंतर हीटिंग केलं जिमिनल वाल्यापासून डिहायड्रेशन व्हायचं आणि व्हिसिनलचं डिकार्बोक्सिलेशन झाले प्रॉडक्ट कसे अलग अलग पहा करू दिस आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहॅलो अल्केन एकदम जबरदस्त दिले जबरदस्त प्रिपेअर करा पूर्ण व्हिडिओ पुन्हा पास झाला म्हणजे रिव्हिजन्स पण तुमच्या होत राहतील काय अडचण आली तर पहा कॉन्टॅक्ट अस पहा मित्र ओके पण मित्र पहा चॅनल आवडतं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही फायदा घ्या इतरांनाही होऊ द्या पहा पूर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण डायहॅलो अल्केन फिनिश केलंय उद्या आपण परत भेटू ट्राय हॅलो अल्केन गुड बाय